नमस्कार. एक मराठी गाणं खूप छान आहे. जीवलगा राहिले रे दूर घर माझे, पाऊल थकले माथ्यावरती, जड झाले ओझे, जीवलगा राहिले रे दूर घर माझे. चालता चालता पावलं थकलीत, अजून घर दूर आहे आणि माथ्यावरती ओझ जड झालंय. या गाण्यातली ओळ वेगळ्या कारणाने आहे, पण महाराष्ट्राच्या राजकारणात ही ओळ तंतोतंत लागू पडते. पावलं थकलीत, माथ्यावरती ओझ जड झालं आहे आणि आता अजूनही दूर घर माझे अशी स्थिती आलेली आहे. आता जीवलगा हा शब्द वापरावा लागतोय. यातला कोण जीवलग, कुणाचं ओझ, कोणाच्या माथ्यावरती, हे सगळं आपण समजून घेणार आहोत. नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात 2019 साली सगळीच गणितं बदलली. भारतीय जनता पक्षाच्या सोबत असलेली शिवसेना राष्ट्रवादीच्या कोटात जाऊन बसली. राष्ट्रवादीनं काँग्रेसला सोबत घेतलं आणि मग या तिघांचा संसार कुरकुरणाऱ्या खाटेवरती सुरू झाला. आता हा संसार सुरू असताना मध्येच एक अशी कडाडती वीज पडली, शिवसेना दुभंगली आणि हा संसार मोडला. अर्थात शिवसेनेचा रोल या संसारामध्ये महत्वाचा होता, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. आता या सगळ्या प्रकारामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या काही वादांची चर्चा चालू आहे, दादांच्या वादांची, त्या चर्चेनंतर माझ्या मनावरती प्रश्न असा पडतो आहे, माझ्या मनामध्ये प्रश्न असा येतो आहे की हे ओझ आता जड झालं आहे. पण हे कोणाचे ओझे कोणाला जड झालेत? राष्ट्रवादी काँग्रेसच्या माथ्यावरती शिवसेनेचं ओझ जड झालंय की शिवसेनेच्या माथ्यावरती राष्ट्रवादी काँग्रेसचं ओझ आता जड झालंय? तसं बघितल्यावर पहिल्यांदा शिवसेना आता लंगडी झाली आहे. पाय गळून पडलाय एक शिवसेनेचा, एकाच पायावर फरफटत जायचंय आणि त्यात पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत न्यायचंय. राष्ट्रवादी काँग्रेसनं अजून काही घेऊन ठेवलंय, काँग्रेसचं ओझ. आता काँग्रेसचं ओझ राष्ट्रवादीनं घेतलंय, राष्ट्रवादीचं ओझ शिवसेनेनं घेतलंय आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं अजून ब्रिगेड आणि वंचित असं एक ओझ शिवसेनेच्या खांद्यावरती दिलंय. आता एवढं ओझ घेऊन शिवसेनेला पुढे जाणं शक्य होणार आहे का? आणि म्हणूनच शिवसेना आता जड झाले ओझे असा राग लावत काही नवीन डाव खेळते आहे का? मुद्दा पुढचा. राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपला दूर लोटण्यासाठी शिवसेनेला जवळ घेतलं खरं, पण आता राष्ट्रवादी काँग्रेससाठीच शिवसेना ही ओझ झाली आहे का? कारण शिवसेनेचा शक्तिपात झाला आहे. शिवसेनेची शक्ती उरलेली नाही आहे. म्हणजे बायको असताना एखादी सुंदर गजगामिनी नवीन करून आणावी आणि तिच्या सौंदर्यात असा काही खोट यावा की पुन्हा ती नकोशी वाटावी, अशी स्थिती राष्ट्रवादी काँग्रेसची झाली आहे का? हा सुद्धा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतो. जड झाले ओझे खरंय, पण नेमकं कोणाच्या डोक्यावर कोणाचं ओझ झालंय आणि ते कोणाला जड वाटतंय हे समजून घेणं आवश्यक आहे. मंडळी, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला जवळ करते आहे खरं, पण आता राष्ट्रवादीमधलेच काही नेते अशी काही विधानं करतायत की ज्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस तर बदनाम होईलच होईल, पण त्याचा फटका शिवसेनेला देखील बसेल. आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. मराठा समाजाच्या प्रबळ राजकारणामध्ये दोन वर्ग आहेत, एक प्रस्थापित मराठा आणि एक वंचित मराठा. मी वंचित मराठा हा शब्द वंचित बहुजन आघाडीसाठी वापरत नाहीये, त्यांची वंचितची व्याख्या वेगळी आहे. प्रस्थापित मराठा हा सातत्यानं सत्तेवरती राहिलेला आहे. महाराष्ट्राचं राजकारण काही निवडक घराण्यांच्या हातामध्ये आहे असं म्हणतात. म्हणजे पवार, देशमुख, मोहिते, विखे या निवडक घराण्यांच्या हातामध्ये राजकारण आहे. पण यासोबतच एक मराठा समाजाचा असा वर्ग होता की ज्याला राजकारणात यायचं होतं आणि तो शिवसेनेकडे होता. आता हा वर्ग आपल्याकडे खेचण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवारांनी प्रयत्न केले खरे,
पण आता सत्ता गेल्यानंतर आणि हा वर्ग आल्यानंतर शिवसेना नकोशी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातामध्ये जे काही अस्त्र आहेत, बघा तुम्ही लक्षात घ्या, जी काही अस्त्र आहेत ती मराठा समाजाला खुश करून त्याला एकसंधरित्या आपल्याकडे ठेवण्यासाठीची आहेत. आणि तेच अस्त्र आता राष्ट्रवादी वापरू लागलेला आहे. अजित पवार म्हणतात छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षक होते, धर्मवीर नव्हे. आता इथे धर्मवीर हा शब्द आला की हिंदू धर्म हा शब्द येतो आणि ब्रिगेड सारख्या किंवा राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या लोकांना यातून हिंदुत्व विरोधी असलेला मराठा समाज आपल्या जवळ घेता येतो आणि त्यातल्या त्यात शिवसेनेकडे गेलेला जो मराठा समाज आहे तोही प्रखर विचार घेऊन आपल्याकडे येईल हे शरद पवारांना माहीत आहे. शिवसेनेची छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयावरती वाद झाल्यावर अडचण होणार आहे आणि ती अडचण झालेली पण आहे. ना शिवसेना त्यावर आपलं मत व्यक्त करू शकते आहे, ना विरोध करू शकते आहे. आणि शरद पवारांनी बरोबर हा डाव साधलेला आहे. अजित पवारांच्या तोंडून धर्मवीर नव्हते असं वदवून घेतलं आणि शिवसेनेची कोंडी करायला सुरुवात केली. मुद्दा पुढचा. त्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी लगेच एक विधान करून टाकलं. आव्हाड म्हणाले औरंगजेब क्रूर नव्हता, जर क्रूर असता तर संभाजी महाराजांना एका गडावरती घेऊन गेल्यावर, त्याला धर्मवीर गड म्हणतात आणि हा वेगळा गड म्हणतो, त्या गडावरती घेऊन गेल्यानंतर त्या गडावर असलेली हिंदू मंदिरं औरंगजेबानं तोडली नाहीत. तो क्रूर नव्हता, हिंदू द्वेष्टा नव्हता. आता नव्हता तर संभाजी महाराजांना का मारलं हे माहित नाही, त्यावर आपण स्वतंत्ररित्या बोललो. आता इथेही हा कठोर हिंदुत्व विरोधी लोकांच्यासाठी, ज्यांना हिंदुत्व ही संकल्पनाच मांडायची नाहीये महाराष्ट्राच्या राजकारणासाठी, त्यांना सुखावणारी गोष्ट होती आणि अडचण शिवसेनेची होणार होती. शिवसेनेमधला जो वंचित मराठा आजवर पवारांच्या राजकारणामुळे आपल्याला राजकारणात संधीच मिळणार नाही म्हणून बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत गेला होता, त्या सगळ्यांना उद्धव ठाकरेंनी उचललंय आणि पवारांच्या घरी नेऊन सोडलंय. आता पवारांच्या घरी नेऊन सोडल्यावरती पवारांना यांची आणि शिवसेनेची नाळच तोडायची आहे. शिवसेना बदनाम झाली पाहिजे, ती राजकारणाबाहेर फेकली गेली पाहिजे आणि बरोबर तो डाव पवारांनी साधलेला आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे, पवारांच्या माथ्यावर आता शिवसेनेचं ओझं इतकं जड झालंय की ते उचलून फेकून द्यावं वाटतंय आणि तीच प्रक्रिया आता सुरू आहे. सावरकरांच्या वरती शिवसेनेची गोची झाली, हिंदुत्वावरती उद्धव ठाकरेंची गोची झाली, छत्रपती संभाजी महाराजांच्या वरती उद्धव ठाकरेंची गोची झाली, औरंगजेबाला क्रूर नाही म्हणताना उद्धव ठाकरेंची गोची झाली, स्वराज्य रक्षक होते हे मान्य केलं, म्हणजे धर्मवीर संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज असं म्हणायला काहीच हरकत नाही, पण त्यातला धर्मवीर शब्द हटवा, स्वराज्य रक्षक ठेवा, ती उदात्त कल्पना होती असं मांडत शिवसेनेची प्रचंड, शिवसेना हा शब्द मी सारखा उच्चारतोय, मला त्यातली चूक लक्षात येते माझी, शिवबाठाची म्हणायला हवं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, कारण बाळासाहेबांची शिवसेना वेगळी आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना वेगळी आहे. या शिवबाठाची आता अडचण झालेली आहे, अडचण. कारण 52 आमदारांचा पाठिंबा म्हणावं, 55 आमदारांचा पाठिंबा म्हणावं तर 40 घेऊन गेले शिंदे, खासदारापैकी काही घेऊन गेले शिंदे. आता उद्धव ठाकरेंच्याकडे उरलंय काय? आता एक उरली आहे ती मुंबईची मनपा, तीही उद्धव ठाकरेंच्या हातात राहील की नाही याविषयी साशंकताच आहे. तिथेही पवारांनी एक नवीन गाणं लावलंय, जरा लक्षात घ्या. प्रकाश आंबेडकर म्हणाले उद्धव ठाकरे देतील त्या जागा आम्ही घ्यायला तयार आहोत, पण राष्ट्रवादी काँग्रेसला आम्ही नको आहोत, पण राष्ट्रवादी काँग्रेसला आम्ही नको आहोत, त्यांना स्वतंत्र लढायचं आहे. प्रकाश आंबेडकर हे
यशस्वी राजकारणी नसले तरीही त्यांचा राजकारणाचा अंदाज उत्तम असतो. शरद पवार शिवबाठाच्या सोबत राहणार नाहीत हे प्रकाश आंबेडकरांना उत्तम पद्धतीनं कळलेलं आहे आणि म्हणूनच त्यांनी उद्धव ठाकरेंना अलर्ट करण्यासाठी प्रेस समोर बोललेले आहेत. पण कोणी कितीही अलर्ट केलं उद्धव ठाकरेंना तरीही त्यांना ते समजणार नाही. भाऊ तोरसेकर सांगून 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 थकले, उद्धवा शहाणे व्हा, उद्धवा शहाणे व्हा. पण उद्धवांना भाऊ तोरसेकरच शहाणे वाटले नाहीत, ते वेडे वाटले. अहो, सांगणारा प्रत्येक जण तुम्हाला तुमच्याच भल्याची गोष्ट सांगत होता, तुम्ही ऐकत नव्हतात. पण आता गाढवही गेलं आणि ब्रह्मचर्यही गेलं अशी तुमची अवस्था झाली आहे आणि तुम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेसला ओझे वाटू लागलेले आहात. ते तुम्हाला कधी उतरवून खाली सोडतील याची शक्यता नाही आणि दुसऱ्याच्या खांद्यावर जाण्याची सवय लागल्यामुळे आता नवं कुणाचं ओझं घेऊन तुम्हाला पुढे सरकता येईल ही शक्यताही दिसत नाही. शरद पवारांनी दिलेलं आणखी एक ओझं संभाजी ब्रिगेडचं तुमच्या खांद्यावरती आहे. ते उतरवाल तर बुमरँग सारखं उलटणार आहे आणि वंचितला जर लाथाडाल तर तुम्हाला पुढे महाराष्ट्रात कुठेही जागा शिल्लक राहणार नाही. पण उद्धव ठाकरेंना कळेल तर शपथ, आपलं काम आहे सांगायचं, सांगत राहिलं पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.